नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, गेल्या बऱ्याच दिवसापासून आपण पाहिलं असेल तर कम्युनिटीचे ग्रुप असतील किंवा आपले इतर ग्रुप असतील तर इथे एकच चर्चा सुरू आहे किंवा हा शासन निर्णय आहे तर तो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये पसरलेला आहे. बऱ्याच जणांना वाटतं याच्यात सत्यता काय आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत, मला देखील क्लिअर नाही, परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा एवढाच प्रयत्न असेल की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचं मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता निधी वितरित करण्याबाबत म्हणजे जर बघायला गेलं तर हे शासनाचंच लेटर आहे, शासनाचंच निर्णय आहे, याच्यात काहीच वाद नाही. म्हणजे हे चुकीचं असूच शकत नाही जे काढलेलं आहे माहिती. तर ही याच्यानुसार जर आपण पाहिलं तर आहे, पण खाली जे आहे ते लेटरच्या शेवटी आपल्याला जो आयुक्तांचा सही शिक्का असतो ते उपलब्ध नाही. त्याच्यामुळे थोडी शंकता आहे. पण एक गोष्ट नक्कीच सांगू शकते की आत्तापर्यंत आपण म्हणत होतो की आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं आपल्याला गेल्या मार्च महिन्यापासूनचा प्रोत्साहन भत्ता नाही, आपल्याला केंद्राचं देखील आपलं मानधन एप्रिलचं थांबलेलं आहे. म्हणजे अशा खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. तर कदाचित जर त्यांनी हे पत्रक किंवा हा शासन निर्णय काढलेला आहे तर कदाचित मे महिन्याचं तरी कमीत कमी मानधन आपल्याला वेळेवेळ मिळावं अशी अपेक्षा आहे याच्यानुसार शासन निर्णयानुसार. तर त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. तर बघा, या सदर योजनेसाठी सेविका व मदतनीस यांचे मे 2026 महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 प्रदान म्हणजे त्याच्यानुसार हा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे असं याच्यानुसार शासन निर्णयानुसार लेटर आहे. जर मे महिन्याचं मंजूर केलेलं आहे याचा अर्थ मागील प्रोत्साहन भत्ता देखील नक्कीच मागे देखील तो मंजूर करण्यात आला असेल. कदाचित आता आपल्याला प्रोत्साहन भत्ता आणि मानधन हे कदाचित वेळेवर मिळू शकतं. कदाचित म्हणजे मी परफेक्ट सांगत नाही, बरेच जण दिशाभूल करतात, पण तुम्हाला माहिती की ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल दिशाभूल करणारं नाही. फक्त जी फॅक्ट आहे किंवा जे दिसतं त्याच्यानुसार शक्यता आहे की ह्या महिन्याला कमीत कमी म्हणजे आता आज शेवटचा दिवस आहे तुमचा मे महिन्याचा, तर कदाचित आपल्याला 5 ते 6 तारखेपर्यंत जे आपलं मानधन आहे ते होऊ शकतं आणि प्रोत्साहन भत्ता देखील भेटू शकतो म्हणते मी, म्हणजे मिळेलच हे देखील मी सांगत नाही. कारण की जर तुम्ही पाहिलं इथं तर निधी हा उपलब्ध केलेला आहे, अदा केलेला आहे असं ते सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की एक लेटर शासनाने जारी केलेलं होतं किंवा एक GR काढलेला होता. त्याच्यामध्ये आपल्याला गेल्या मागे 2 महिन्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल तर आपल्याला नोव्हेंबर महिन्यापर्यंत CBचे पैसे म्हणजे 4,000 रुपये द्यायचे होते. 25 नोव्हेंबर 2025 पर्यंतचे CBची रक्कम आपल्याला द्यायची होती असं लेटर होतं. पण काही जिल्ह्यांमध्ये 3,000 देण्यात आले, म्हणजे आपल्याला सप्टेंबरपर्यंत देण्यात आले, काही जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबरपर्यंत देण्यात आले. जसा तो जिल्ह्यावर जो निधी उपलब्ध होतो त्या पद्धतीने तो वितरित केला जातो. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी क्लिअर किंवा डायरेक्ट सांगू शकत नाही. शेवटी तिथं कशा पद्धतीने निधी उपलब्ध झाला याच्यावर त्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. पण आपल्याला शासन निर्णयामध्ये स्पष्ट दिलेलं होतं की नोव्हेंबर महिन्यापर्यंतचं CB 2025ची रक्कम ही अदा करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचं ते लेटर होतं. पण प्रत्यक्षामध्ये आपण पाहिलं तर काही जिल्ह्यांमध्ये 4,000 मिळाले तर काही जिल्ह्यांमध्ये 3,000. स्वतः मला म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये देखील आमच्या प्रकल्पात आमच्यात बिटामध्ये आम्हाला 3,000 रुपये मिळाले आणि आमच्या मॅडमांनी सांगितलं की सप्टेंबर 2025 पर्यंतची रक्कम आलेली आहे. तर जसं जिल्ह्यावर वितरित होतं त्या पद्धतीने खाली वितरित होतं आणि हा पैसा जो असतो तो हा पैसा मिळतो आपल्याला, परंतु काही कालावधीनंतर मिळतो, उशीर होतो. परंतु याचा अर्थ असं नाही की हा पैसा कुठल्या प्रमाणामध्ये खाल्ला जातो, तर असं काही होत नाही. तर ते पैसे डायरेक्ट आपल्या अकाउंटला जमा होत असतात. तर आम्हाला सप्टेंबरपर्यंत सांगण्यात आलेला आहे. तर आमचा 2 महिन्याची रक्कम इतर जिल्ह्यांना मिळाली तर आमच्या जिल्ह्याला बाकी तर ती आम्हाला पुढे मिळेल. तर अशा पद्धतीनं लेटर हे GR निघत असतात आणि मुळात आपलं मानधन कमी असल्यामुळे आपल्याला एकाच दिवशी म्हणजे तुम्ही 7 तारीख जरी पकडली, 7ला तुमचा प्रोत्साहन भत्ताचा म्हणजे पोषण ट्रॅकरचं जे आहे त्याचा रिपोर्ट हा तयार होऊन जातो. त्यांनी जर 7पेक्षा 5 तारखेपर्यंत तयार केला म्हणजे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हा एकत्रित जर देण्यात आला तर आपला प्रश्नच सुटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण वेळोवेळी पाहत असतो की आत्ता आपल्याला सगळीच कामं जर ऑनलाईन करायची आहे तर आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा देखील सगळ्यांना 2,000 म्हणजे 2,000 सेविका आणि 1,000 म्हणजे मदतनीस असाच मिळायला पाहिजे. कारण की ती सगळी कामं आता ऑनलाईन होणारच आहेत. आतापर्यंत पण आपण करतच आलो आहेत. निकषांपेक्षा आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर डेलीची कामं करतो, जी रोजची कामं करतो, तर तिचा विचार करता आपल्याला प्रोत्साहन भत्ता सरसकट आता मिळायला पाहिजे. एवढं तरी नक्की होणं अपेक्षित आहे. कारण की आता सगळेच जण काम करणार आहेत.
तर अशा पद्धतीनं अतिरिक्त निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांनी आशा बाळगूया की कमीत कमी दर महिन्याला जी फजिती आपली होत आहे, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, दोघांची जी फजिती उडते की मानधन हे वेळेवर दिलं जात नाही, तर किंबहुना मे महिन्याचं जे मानधन आहे आणि एप्रिलचं केंद्राचं थकलेलं, तर ते देखील आपल्याला लवकरात लवकर म्हणजे येत्या 5 तारखेपर्यंत जर आपल्याला मिळालं तर खूप उत्तम होईल. तर अशीच आशा बाळगूया आणि मिळू शकतं अशी मी शक्यता सांगत आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट आणि क्लिअर कट तुम्हाला सांगत नाही, परंतु हा JR सांगत आहे की कदाचित आपल्याला शासन निर्णय जाहीर केल्याप्रमाणे किंवा निधी मंजूर केल्यानुसार आपल्याला इथं दिल्यानुसार आपल्याला इथल्या कॉलममध्ये जर पाहिलं तर हा मे महिन्यासाठीचा निधी सांगण्यात आलेला आहे. बघा, मे महिन्यासाठीचा आहे. तर मे महिन्यासाठी आपल्याला प्रोत्साहन भत्ता आणि आपलं जे मानधन आहे तर ते वेळेवर होईल एवढीच आशा व्यक्त करते आणि थांबते. ताईंनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा आणि अजून खूप साऱ्या अशा व्हिडिओज आहेत उद्यापासून जे तुमच्यासाठी येणार आहेत, खूपच सारे, कारण की आपल्याला 100% ऑनलाईनचं काम करायचं. फक्त तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येणं अपेक्षित आहे, तरच मी तशा व्हिडिओ करू शकते. ताईंनो, तुमच्या कमेंट, तुमचा रिप्लाय, तुमचा प्रतिसाद हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्याशिवाय मी व्हिडिओ करत नाही. तुम्हाला देखील माहिती आहे आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, कारण बऱ्याच जणांनी मला ह्या विषयावर चर्चा केली म्हणून देखील मी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे. माझी इच्छा नव्हती, परंतु माझ्या खूप साऱ्या ताईंना संभ्रम होता म्हणून मी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पोषण ट्रॅकरच्या संदर्भात, मातृवंदनाच्या संदर्भात, आपल्या इतर काही संदर्भात, ज्या अंगणवाडीच्या संदर्भातील ज्या व्हिडिओ असतील तर त्या तुम्हाला लगेच पोहोचतील. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.